भाग्यश्री आत्राम यांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षात प्रवेश। गडचिरोली जिल्ह्यातील अहेरीमध्ये जयंत पाटील अनिल देशमुख यांच्या उपस्थितीत भाग्यश्री यांचा पवारांच्या पक्षात प्रवेश। 2019 मध्ये बाबा आत्राम भाजपच्या वाटेवर असताना अजित पवारांनी मला बी फॉर्म दिला। भाग्यश्री आत्राम यांचं मोठं वक्तव्य, घर फोडून उभी राहा असं अजित पवारांनी म्हटलं होतं। भाग्यश्री आत्राम यांची माहिती, बाबा आत्राम यांच्याकडे दुधारी तलवार आहे, कार्यकर्त्यांना धमक्या येत आहेत, त्यांना हात लावू नका, कापून टाकीन, भाग्यश्री आत्राम यांचा इशारा। शिंदे गटाचे आमदार यामिनी जाधव यांच्याकडनं मुंबईमध्ये बुरखा वाटप। हिंदुत्ववादी म्हणवणाऱ्या शिंदे गटाला मुस्लिमांची आठवण कशी झाली? विरोधी पक्षांचा यामिनी जाधव यांना खोचक सवाल। आमदार मदन येरावार यांच्या पक्षांतर्गत विरोधकांनी घेतली नितीन गडकरींची भेट। यवतमाळ विधानसभेसाठी मागितलं तिकीट। पिंपरीमध्ये अजित पवारांच्या मेळाव्यातील फ्लेक्सवर शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हेंचा फोटो। कोल्हेंच्या फोटो लगतच शिवाजी आढळराव यांचा देखील फोटो, चर्चांना उधाण। गणेश दर्शनासाठी भाजप आमदार आज सागर बंगल्यावर। गणपती दर्शनाच्या निमित्ताने देवेंद्र फडणवीसांसोबत भाजप आमदारांचं विधानसभा निवडणुकीबाबत मंथन। विधानसभा निवडणुकीत भाजपचे 125च्या वर जागा जिंकण्याचं लक्ष्य। गृहमंत्री अमित शहा यांच्या मार्गदर्शनात विशेष रणनीती तयार। अमित शहांच्या मुंबई दौऱ्यानंतर भाजपचं मिशन विधानसभा। निवडून येण्याच्या स्थितीत असलेल्या 75 जागांवर विशेष लक्ष केंद्रित करणार। 6 प्रमुख नेत्यांना दिली विभागनिहाय जबाबदारी। महाविकास आघाडीत 125 जागांवर सहमती झाल्याची बाळासाहेब थोरातांची माहिती। एमआयएमचा निर्णय वरिष्ठ घेतील, थोरातांचं वक्तव्य। 3 पक्ष म्हटल्यावर कुठल्या ना कुठल्या जागेवर समस्या येतेच, कुठेही मैत्रीपूर्ण लढत होणार नाही, एकत्रित बसून यशस्वीरित्या बोलणी पार पाडू, रावसाहेब दानवेंचं वक्तव्य। आमची तिसरी नाही तर पहिली आघाडी, 19 तारखेला पुण्यामध्ये बैठक। मनोज जरांगे यांच्याशी संभाजीराजे यांची चर्चा सुरू, राजू शेट्टींची माहिती। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते एकनाथ खडसेंना त्यांच्याच पक्षातील माजी मंत्री डॉक्टर सतीश पाटील यांचं आव्हान। खडसेंनी पक्षनिष्ठा सिद्ध करावी, सतीश पाटील यांचं वक्तव्य। शिवाजी आढळरावांची अजित पवारांच्या मेळाव्याकडे पाठ, पुन्हा शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा। महायुतीतली लाडकी बहीण योजनेतला श्रेयवाद चव्हाट्यावर। धुळ्यामध्ये लाडकी बहीण योजनेच्या बॅनरवर मोदी, फडणवीस, शिंदे, भाजपच्या बॅनरवरून अजित पवारांचा फोटो गायब। राज्यामधल्या अनेक शहरात उपमुख्यमंत्री फडणवीस आणि भाजप विरोधात पोस्टरबाजी। महागाईच्या मुद्द्यावरून भाजप आणि फडणवीसांवर व्यंगचित्राद्वारे हल्लाबोल। अहमदनगरच्या श्रीगोंद्यामध्ये व्यंगचित्रातनं भाजपवर टीका, तुम्ही उपाशी भाजप तुपाशी अशा आशयाचे लावले बॅनर। परळी विधानसभेसाठी काँग्रेस आग्रही, राजेसाहेब देशमुख यांनी शरद पवारांची भेट घेत केली मागणी। आगामी विधानसभा निवडणुकीत ठाकरे गट मुस्लिम उमेदवार देण्याची शक्यता। अंबादास दानवेंची एबीपी माझाला एक्सक्लुझिव्ह माहिती। एखाद्या मुस्लिम उमेदवारामध्ये निवडून येण्याचं मेरिट असेल तर आम्ही नक्की उमेदवारी देऊ। ठाकरेंची शिवसेना हिंदुत्ववादीच, मात्र त्याचा अर्थ आम्ही कोणाच्या विरोधात आहोत असं नाही, अंबादास दानवेंचं वक्तव्य। शिवसेनेला कोणाच्या सर्टिफिकेटची हिंदुत्वासाठी गरज नाही, विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा विरोधकांना टोला। शिवसेना हिंदुत्ववादीच, दानवेंचं वक्तव्य। एमआयएम ही विघातक शक्ती, त्यांच्याशी युतीबाबत कुठलीही चर्चा नाही, अंबादास दानवेंचं माझ्याकडे मोठं वक्तव्य। उद्धव ठाकरे मुस्लिम उमेदवार देणार ही आनंदाची गोष्ट, त्यांना कळलं असेल लोकसभेत मुस्लिम उमेदवार न दिल्याचा कसा फटका बसतो, इम्तियाज जलील यांचं वक्तव्य। पंतप्रधानांनी सरन्यायाधीशांच्या घरी गणपती दर्शनासाठी जाण्यात गैर काय? भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचा सवाल। तर या गोष्टीवर राजकारण करणं हे नासक्या विचारांचं लक्षण, बावनकुळेंची विरोधकांवर टीका। आधीचे पंतप्रधान त्यांच्या निवासस्थानी इफ्तार पार्टी ठेवायचे आणि त्याला सरन्यायाधीश उपस्थित राहायचे, पण गणपती आणि महालक्ष्मी पूजनाला पंतप्रधान मोदी गेले तर इतका गजब का? फडणवीसांचा विरोधकांना एक्स पोस्ट मधून सवाल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।